आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे। न्यूज 18 लोकमत मेगा एक्झिट पोलमध्ये एनडीएची बाजी पाहायला मिळते। न्यूज 18च्या मेगा एक्झिट पोलमध्ये एनडीएला 140 ते 150 जागांचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। तर एक्झिट पोल बिहारचे हे एक्झिट पोल आपण बघतोय। नुकताच मतदान संपलेलं आहे आणि त्यानंतर आता सगळ्यांना उत्सुकता आहे ती म्हणजे त्या ठिकाणी कोणत्या पक्षाच्या जागा, कोणत्या आघाडीच्या जागा जास्त निवडून येणार याविषयीची। आणि न्यूज 18चं हे मेगा एक्झिट पोल आपण बघू शकताय। न्यूज 18 मेगा एक्झिट पोलमध्ये एनडीएची बाजी पाहायला मिळते। जो सर्वे करण्यात आला आहे, जे पोल आता आलेले आहे त्यानुसार एनडीएला 140 ते 150 जागांचा अंदाज आहे आणि महागठबंधनला 85 ते 95 जागांचा अंदाज आहे। तर महागठबंधनला 85 ते 95 जागा मिळू शकतात आणि जेएसपीला 0 ते 5 जागा, इतर पक्षांना 5 ते 10 जागा मिळण्याचा अंदाज आहे। बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी 2 टप्प्यात मतदान पार पडलेलं आहे आणि या निवडणुकीसाठी मतदानाचा पहिला टप्पा हा 6 नोव्हेंबरला झालाय। तर आज दुसऱ्या टप्प्यामध्ये मतदान झालं आहे आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास हे थेट आपल्या सोबत जोडले गेले आहेत। दरम्यान भाजपचे नेते दरेकर सुद्धा आपल्या सोबत जोडले गेले आहेत। दरेकर सर, जो एक्झिट पोल येत आहेत त्यानुसार एनडीएचे सरकार आता बिहारमध्ये येणार असं दिसतंय, तुमची पहिली प्रतिक्रिया काय? नाही, पहिली प्रतिक्रिया निश्चितच याचा आनंद आहे आणि आम्हाला पूर्ण खात्री होती की एनडीएचं त्या ठिकाणी सरकार येईल। त्याला अनेक कारणं त्या ठिकाणी होती। केंद्र सरकारच्या माध्यमातून बिहारमध्ये आलेला निधी बदलतं बिहार लोकांनी बघितलंय आणि नितीश बाबूंचं डिव्होशन हे बिहार प्रति 100% कुठलाही राजकीय पक्ष नाकारणार नाही आणि त्याच्यामुळे एनडीए म्हणून एक गट्टा एक जिद्दीलानं त्या ठिकाणी आम्ही लढलो आणि निश्चितपणे महाराष्ट्रात मध्ये जसं घवघवीत यश मिळालं, शिंदे साहेबांची शिवसेना, अजितदादा आणि देवेंद्रजी आमचा भारतीय जनता पार्टी, त्याच धर्तीवर मॅन्डेट आता जे पोल आहेत त्यापेक्षा चांगलं मॅन्डेट मिळेल असा मला विश्वास आहे। लागला तर मुख्यमंत्री कोण होणार बिहारचा हाही प्रश्न उपस्थित होतोय। नाही, तो विषय काय माझ्या हातातला नाहीये। तरी पण काही चर्चा झाली आहे का? नितीश कुमारच पुन्हा मुख्यमंत्री होणार की भाजपचं असेल? मी त्या प्रक्रियेतला नाही। या संदर्भात आमचं नेतृत्व निर्णय घेतं। केवळ आमचं नेतृत्व नाही तर एनडीएतले घटक पक्षाचे प्रमुख आहेत ते एकत्रित बसून या संदर्भात निर्णय करतील आणि तो देश पातळीवरचा विषय आहे आणि बिहारचं नेतृत्व असा एकत्रित त्याचा निर्णय होईल। माझा अर्थार्थी या विषयाविषयी भाकीत वर्तवणं किंवा कोण होईल सांगणं हे पण संयुक्तिक ठरणार नाही। पण ज्या पद्धतीनं आता निवडणुका पार पडलेल्या आहेत बिहारमध्ये, मोठ्या प्रमाणामध्ये मतदान सुद्धा झालंय आणि टक्केवारी वाढल्याचं दिसून आलेलं होतं, तर अशात भाजपकडून एनडीए कडून कशा पद्धतीने या ही सगळी प्रक्रिया पार पडण्यात आलेली आहे, हाताळण्यात आली आहे? एक लक्षात ठेवा, भारतीय जनता पार्टी या निवडणुका अत्यंत गांभीर्याने घेतो आणि आम्ही बूथ स्तरावर निवडणुका लढवतो। आमचं केंद्रीय नेतृत्व उंचीचं मोठ्या प्रमाणावर असलं तरी बूथ स्तरापासून काळजी घेऊन यंत्रणा कार्यान्वित करणारा आमचा पक्ष आणि नेतृत्व आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला आत्मविश्वास तेवढ्यासाठीच असतो की बूथ स्तरापासून आमचे कार्यकर्ते अफाट अशा प्रकारचा परिश्रम करतात आणि कष्ट घेतात। केवळ भाषणं आणि केवळ भावनिक वातावरण न करता फील्डवर सुद्धा प्रामाणिकपणे